नमस्कार. आज काय बोलावं काय कळत नाही आहे. समोर इतकी दिग्गज मंडळी आलेली आहेत. त्यामुळे थोडासा भारावून गेलो आहे. पण आनंद या गोष्टीचा वाटतो की आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तक असं काढायचा माझा काय विचार नव्हता, खरं सांगायचं म्हणलं तर. निघालं पुस्तक, पुढं काय. कुठल्याही पुरस्काराने, कुठल्याही साहित्य कृतीने आपला दिनक्रम बदलत नसतो, हे मला ठाम माहीत आहे. तरी पण काही मित्रांचा एवढा आग्रह झाला, प्रसंगी रागवून विशेषतः दत्ता अण्णा त्यासाठी 2 ते 4 वेळा घरी येऊन गेले, रागवून गेले मला. म्हटलं पुस्तक काढ तू, असं करू नकोस. म्हणून अण्णा काढलं पुस्तक, पुढं काय. नाही, आमच्यासाठी काढ, तुझ्यासाठी काढून. तसंच माझे आणखीन एक मित्र आहेत, वेणुगोपाल तापडिया म्हणून. त्याने पण फार मला इतका फोर्स केला की शेवटी मग ते पुस्तक हाताशी घ्यावंसं वाटलं. इतक्या वर्षांनी ते पुस्तक निघतंय त्याचं कारण म्हणजे, प्रामाणिक सांगतो, कविता करता येत नाही. ती झाली पाहिजे, ती काळजात रुजली पाहिजे, काळजातून मेंदूत आली पाहिजे, मेंदूतून हातात आली पाहिजे, मग लेखणीतून कागदावर उतरली पाहिजे. ती कविता रसिकांच्या काळजात कायमची कोरली जाते, असं मला वाटतं. माझे वडील नेहमीच म्हणायचे, कविता सोपी करायची, त्याला माझ्या भाषेत डायरेक्ट करणं म्हणतात. हां, म्हणजे पचायला पण सोपी असते ती. मी काय फार मोठा कवी नाही आहे किंवा मोठ्या वरच्या लोकांसाठी माझी कविता नाही आहे. सर्वसाधारण मध्यम लोकांसाठी माझी कविता आहे. शब्दही माझे ओबड-धोबड आहेत अगदी, तसं काय मोठे नाहीत. एवढंच की हा शेर नेहमी आठवतो की जब तक बिका न था कोई पूछता न था, जब तक बिका न था कोई पूछता न था, तुमने मुझे खरीद के अनमोल बना दिया है. माझं काय वैशिष्ट्य आहे, कविता करत गेलो, तुम्ही लोकांनी दाद दिली. कलावंतांना, साहित्यिकाला पाठीवर थाप दिली की फार आनंद वाटतो आणि कौतुक करून घ्यायला मला आवडतं. स्पष्ट बोलतो, मी ढोंगाच सांगणार नाही, काय कौतुक मला काय वाटत नाही. आत्म प्रत्येकाला वाटतं तर मग कशासाठी लेखन करतात तुम्ही, तेवढं तर पाहिजेच ना. म्हणून माझे वडील हे म्हणायचे की कौतुक करणाऱ्याचं मन आभाळ एवढं असावं लागतं, कौतुक करणाऱ्याचं मन आभाळ एवढं असावं लागतं, मागून ते मिळत नसतं, जन्मताच ते आणावं लागतं. असं सोलापूरचे रसिक हे कौतुक करण्याचं गुण जन्मताच त्याने आणलेलं आहे. म्हणून मला सोलापूरचा नक्की अभिमान वाटतो. परंतु काही काही माझे मित्र असे आहेत की थोडंसं मी वाचून दाखवतो. अजूनपर्यंत असं वाचलेलं नाही कधी, पण आता काही प्रसंग असे आहेत की ते लोकांपुढं आले पाहिजेत. पुण्यामध्ये ज्यांनी मला इस्टॅब्लिश केलं, पुणेकरांना माझी ओळख करून दिली, ते माझे दादा म्हणजे पुरुषोत्तम सदा फुले यांनी पुणेकरांना माझी ओळख करून दिली. आमचे काय सूर जुळले काय माहीत नाही, परंतु फार प्रेम करतात माझ्यावरती. साधी आठवण आली की पुण्यावरून येतात, ते स्टेशनवरनं चालत घरी येतात. 2 दिवस मुक्काम असतो, राहतो. मला पण त्यांची आठवण झाली की अशाही अवस्थेत मी जातो पुण्याला. प्रत्येक वेळी त्याला म्हटलं की दादा, प्रत्येक वेळी मी व्यासपीठावर असलं पाहिजे असा माझा अट्टास नाही आहे. कार्यक्रम बघण्यात देखील मजा असते, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन असतं काय कामा नाही हो. सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन प्रत्येक वेळी ठरवलं, डेड बॉडी निघाल्यावर सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन काय असतं, डेड बॉडी असते. तसं नसतं ते. त्यामुळं सगळीकडे फिरता आलं पाहिजे अशी माझी भावना आहे. सुदामजी भोळे ते जर फार मोठे उद्योगपती असून त्यांचं मन त्याहून मोठं आहे. उद्योगपती फार आहेत, आता आमचे अण्णा पण आहेत, त्यांचं पण मन फार मोठं आहे. असे दानत असलेली माणसं फार कमी आहेत, दानत असलेली. त्यांनी मला नारायण सुर्वेचं घर त्यांना मला बघायला मिळालं.
आणि नारायण सुर्वेंच्या घरी माझ्या भावाने काढलेलं चित्र कायमचं टांगलेलं आहे लक्षात ठेवा. आमच्या वडिलांकडचं 2 गुण, एक ड्रॉइंग ते त्याच्याकडे गेलेलं आहे आणि कवित्व माझ्याकडे आलेलं आहे. वडिलांनी संस्कार फार दिलेले आहेत. वडिलांनी काय हातचं राखून न ठेवता मला दिलेलं आहे, त्यात रोग पण आलेला आहे. पण ते पण स्वीकारलं पाहिजे ना, सगळं चांगलंच स्वीकारायचं असं नसतं. तर मला सांगायचं एवढंच की गरुड भरावाची पाठराखण कविवर्य प्रमोद शिंदेने काय वरच्या भाषेत तुम्ही केलेलं तुम्ही आता ऐकले असेल. माझ्यावर अनेक मित्रांनी प्रेम केलेलं आहे. संतोष देशमुख हा माझा मित्र आहे, विडासारखा प्रेम करतो. तसेच आदरणीय प्रल्हादजी शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, या तिन्ही पिढ्यांनी माझी गाणी म्हटलेली आहे. हा एक मला अभिमानाचा भाग वाटतो. तर टाळ ते चाळ सगळे विषय हाताळलेत मी. टाळ ते चाळ सगळे विषय. त्यात मग आनंद शिंदेनी भक्तिगीतं करून घेतली, प्रशांत देशपांडेंनी लावण्या करून घेतल्या. त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे बघा दोन्हीच्या. त्यांनी लावण्या करून घेतल्यात आणि सुरेखा पुणेकरांनी पण माझी लावणी म्हटली. अकलूजच्या लावणी महोत्सवात सुद्धा माझ्या लावण्या दारा साळुंखेने सादर केलेल्या आहेत. त्याला देखील बक्षीस मिळालेलं आहे. तर मला एवढंच वाटतं की बाबा सोलापूरने मला फार प्रेम, फार म्हणजे फारच प्रेम दिलं. तर पाणी होतं. आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले. एका वाईट प्रसंगात, अत्यंत वाईट प्रसंग होता, त्या प्रसंगात माझे कवी मित्र मारुती कटकधोंड, कवी राजेंद्र भोसले हे माझ्या पाठीमागं खंबीर उभे राहिले. म्हणून मी आज जरा व्यवस्थित आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे, कायम राहील. गिरीश जुनाके हा तर नेहमी घरी येतोच, तो चांगला मनाचा मित्र आहे. तसेच विशेष सांगायचं म्हणलं तर पद्माकर कुलकर्णी यांच्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाबरोबर अनेक साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून, सूत्रसंचालक म्हणून जाण्याचं मला भाग्य मिळालं. हे पद्माकरनी केलेलं हे विसरता येणार नाही, मला जाणीव आहे. त्याशिवाय श्रीकांत येळेगावकर त्यांच्याबद्दल काय बोलणार. हे वडिलांचे मानसपुत्र, माझे बंधूच. परंतु पुढं पुढं बंधू हा जेव्हा मित्रात कन्वर्ट होतो तेव्हा ते नातं फार दृढ होतं. कारण मित्रापाशी आपण सगळं शेअर करतो, नातेवाईकापाशी एवढं शेअर करत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो की मित्रांच्या संगतीत मृत्यू देखील मेजवानीसारखा वाटतो. इतकं मित्रांचं महत्त्व आहे, लक्षात ठेवा. दादा आमचे नेहमी म्हणतात की भाऊ सक्का असतो, सावत्र असतो, मावस असतो, आत्तेभाऊ असतो, तशीच बहीण पण असते. परंतु मित्र सख्खा नसतो, सावत्र नसतो, मावस नसतो. मित्र हा फक्त मित्र असतो. त्याची जागा आपल्या काळजात असते आणि तो ध्रुवाप्रमाणे तिथं हालत नाही कधी, तो कायमचा राहतो. म्हणून मला मित्रांनी फार मदत केलेली आहे. विशेषतः सोलापूरच्या लोकांनी मला फार मदत केलेली आहे. आणि माझं नशीब एवढं चांगलं की ग्रेस सरांबरोबर मी कविता म्हणायला बसलो आहे बालगंधर्वला, हे माझं भाग्य आहे. त्यांच्या असं पंक्तीत बसायचं मला भाग्य मिळालं. आणि विशेष म्हणजे सुरेश भटांबरोबर 3 दिवस 3 रात्र त्यांच्या घरी होतो, हे भाग्य पण मला मिळालेलं आहे. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर की ग्रेस सरांनी माझी कविता ऐकून माझ्या पाठीवर थाप दिलेली आहे. हे जेव्हा सोलापुरातल्या मोठ्या कवीला मी सांगितलं त्यांनी मला वेड्यात काढलं. काय बोलतो म्हणलं तू, कुणाचं नाव घ्यायला, तुला माहिती आहे का ग्रेस कोण आहे. बोललो मी वेड्यासारखा गेला असेल म्हणलो. त्यांची गुणवत्ता बघून गेलो असं म्हणू शकतच नाही. जसं देवाचा भक्तावर अधिकार असतो तसं भक्ताचा देखील देवावर अधिकार असतो. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग त्यांची चेष्टा करतो, तुला कसं वेडे केलेलं आहे मी. तेव्हा त्यांनी अभंग दिला, अरे भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे. ही जी ताकद भक्तामध्ये आहे ती ताकद माझ्यात आहे. कुठलाही मोठा माणूस मी भीत नाही अजिबात. मग ग्रेस करा कविता ऐकवली. नरेंद्र दाभोळकर होते, राजा जाधव होते, की जेव्हा आपल्या लोकांना सांगितलं मोठ्या त्यांचे नावं घेत नाही, वेड्यात काढले मला आणि चेष्टा करावी. आणि लकीली माझ्या मुलाने नवीन आशाबाईच्या घरी जायचं होतं, आशा भोसलेंच्या नवीन कॅमेरा खरेदी केला होता. त्यांनी ती क्लिप काढलेली आहे. ती क्लिप लकीली त्यांनी काढलेली आहे. तो एक पुरावा माझ्याजवळ कायमचा आहे. तो एक पुरावा आहे माझा.
तर असे अनेक प्रसंगातून मी गेलो आहे. आणि दुःख दुःख काय हो, दुःख वेदना जगाचं कल्याण करणारे रामकृष्ण परमहंस, ज्यांचा आहार दूध आणि फळं असे होते, त्यांना घशाचा कॅन्सर झाला. त्यांच्यापेक्षा का मी मोठा आहे का सांगा म्हटलं, मला व्याधी होणारच. आणि किती रडायचं, रडणाऱ्या माणसाला कुणी जवळ करत नाही. माझं दुःख तळ घरात डांबलं, माझं सुख हंड्या झोंबर टांगलं. हे बहिणं पाहिजे जेव्हा म्हणतात, अंगी नाही बळ, दारी नाही आड, त्यानं फुल झाड लावू नये, सोसता सोसेना संसाराचा ताप, त्यानं माय बाप होऊ नये. किती साधं लिखाण आहे, पण अंगठा बहादूर व्यायामबाई PhDवर त्यांचे विषय आहेत. त्या कवितेवर किती लोकांनी PhD केलेले आहे. म्हणून माझे वडील म्हणायचे की सोपी कविता कर, अवघड शब्द काय तुला डिक्शनरीत मिळतील, पण सोपी कविता तुलाच करावी लागेल. हे नेहमी म्हणायचे. कविता अशी असावी जी वाचता कळावी, की तीत शारदेला प्रतिमा तिची दिसावी. कविता अशी असावी. जणू काय भूप वनिता अभ्यंग स्नात झाली, जणू काय भूप वनिता अभ्यंग स्नात झाली, सिंदूर रेखुनी या अभिसारिकाच सजली, शृंगार साजल्यावी. बाईला शृंगार शोभतो, पुरुषाने शृंगार नाही असं नाव. जणू काय भूप वनिता अभ्यंग स्नात झाली, सिंदूर रेखुनिया अभिसारिकाच सजली, शृंगार साजल्यावी पण शालीन ती दिसावी. कविता अशी असावी. शब्दास सूर यावा. आता अलीकडे मी काय बोलत नाही अलीकडच्या कवितेबद्दल. शब्दास सूर यावा, लय ताल ही असावा, ते नाद ब्रह्म श्रवणी ओंकार लुब्ध व्हावा, ते गीत ऐकण्याला वागी स्वरीच यावी. कविता अशी असावी. मंदिर शारदेचे गंधात दरवळावे, मंदिर शारदेचे गंधात दरवळावे, घ्याया प्रसाद येते सुरश्रेष्ठ ही जमावे, आम्ही उपासकानी पूजा तिची करावी. कविता अशी असावी. माझ्या वडिलांनी जे संस्कार दिलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. गरिबीत राहून ताटबाणा कसा पाळायचा ते माझ्या वडिलांकडनं मला रक्तातून आलं. बरेच टीका झालेली आहे माझ्यावर सुद्धा. वडिलांच्या न छापलेल्या कविता हा आपल्या नावावर छापतो, बरेच झाले. मला त्याला आनंद वाटायचा की पहिल्याच काव्यसंग्रहात जर माझी तुलना माझ्या वडिलाबरोबर होते, भविष्यकाळ नक्की चांगले आहे म्हणलं. पण त्या कविता माझ्याच आहेत. दशरथ राजाने जेव्हा श्रावण बाळाला बाण लागला, तर श्रावण बाळाच्या आईवडिलांनी त्याला शाप दिला, आम्ही जसं पुत्रशोकाने मरत आहोत तसं तू देखील पुत्रशोकाने मरशील. क्षणभर त्यांना वाईट वाटलं, पण दीर्घकाळ त्यांना आनंद झाला. मी पुत्रशोकाने मरणार म्हणजे मला पुत्र होणार हे नक्की आहे. त्याचप्रमाणे पहिल्याच काव्यसंग्रहात जर माझ्या वडिलाबरोबर माझी तुलना होते तर माझं भविष्यकाळ नक्की चांगलं आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ माझ्याबद्दल मी बोलणं बरं नाही. आता फार महत्त्वाचा विषय आहे. माझी दोन्ही मुलं सुसंस्कृत आहेत. माझी सूनबाई देखील उच्च शिक्षित असून सुसंस्कृत आहे, पल्लवी. तिचा देखील मला अभिमान वाटतो. आता माझ्या धर्मपत्नीबद्दल गेली गेली 12 वर्ष ती मला आईसारखी सांभाळते. अगदी हातात गोळ्या आणून देण्यापासून रोज रोज आत्ता सुद्धा हातात आणून देते. तिने जी सेवा केलेली आहे त्याला अजिबात तोड नाही आहे. ती धर्मपत्नी आहे. ती अर्धांगिनी नाही, ती पूर्णांगिनी आहे. अर्धांगिनी नाही, पूर्णांगिनी आहे. तिने ते माझ्या सोसलेल्या आहेत माझ्या कळा. तिनं माझ्यापेक्षा जास्त कळा सोसलेल्या आहेत. रात्री बेरात्री 2ला 3ला दवाखान्यात नेणे. आजसुद्धा कालपर्यंत ती 5:30ला मला डायलेसिसला नेऊन सोडते. 12 वर्षापासून स्कूटरवर, पाऊस असू दे, थंडी असू दे, काही असू दे. तर मी तिला नेहमी चेष्टेने म्हणतो की तू काय जर मागच्या मी पाप केली म्हणून माझ्यासारखा वेडा माणूस सुद्धा पदारात पडला आहे. मी काहीतरी पुण्य केलो
म्हणून तुझ्यासारखी सती माझ्या पदरात पडलेली आहे. असे बायको मिळणं फार भाग्याचं असतं, फार भाग्याचं असतो. तर कलावंताला बायको चांगली नाही मिळाली त्याचा विदूषक होतो. लक्षात ठेवा प्रत्येकाने, बायको चांगली मिळाली पाहिजे. मित्र आणि बायको चांगलं मिळणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. दोन्हीच्या बाबतीमध्ये मी फार भाग्यवान आहे. आणि राणा पवार राणा पवार आता सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी पण संस्कार दिलेले आहेत मला. एक प्रसंग सांगतो. एकदा परिस्थिती आमची फार गरीब, फार म्हणजे फार अत्यंत गरीब आणि जास्त तत्वनिष्ठ. वडिलांनी जर ठरवलं असतं फ्रीडम पाहिजे तर पेन्शन घ्यायचं, तर त्यांना जागा घर मिळालं असतं, शेती मिळाली असते, दारूचं लायसन मिळालं असतं, बिअर बार मिळालं असतं, पेट्रोल पंप मिळालं असतं. पण त्यांनी गव्हर्नमेंटकडनं काही घेतलेलं नाही आहे. उलट मरताना नातेवाईकांना बोलून त्यांच्यासमोर मला वचन घ्यायला लावलं, मी मेल्यानंतर सरकारकडनं काही घेणार नाहीस म्हणून वचन दिलं. त्यामुळं संत तुकाराम आणि गाडगे महाराजांनंतर मी माझ्या बापालाच मानतो. स्पष्ट सांगतो तुम्हाला मी. माझा बाप असा होता. माझा बाप एकदम, ते म्हणायचे की आमची परिस्थिती एवढी गरीब होती, आम्ही भीक मागितलं नाही म्हणूनच भिकारी नव्हतो. बाकी माझी आई शाळेत जाताना शेजाऱ्यांकडनं मागूनच आणायची. अशी परिस्थिती होती, फार प्रतिकूल परिस्थितीत. त्यामुळं त्यांचे तत्वनिष्ठतेमुळं आम्हाला पण फार त्रास झालेला आहे. एकदा पुलं घरी आले होते. म्हणजे राहणार त्या कोणीही मोठी माणसं आले, प्रभाकर फणशीकर काय, तुमचे छोटा गंधर्व काय, राम मराठे काय, जयराम शेट्टीदार काय, लीला गांधी काय, दादा कोंडके काय, सुधीर फडके काय, एकदा तर श्री रामचंद्र आले. बोला रात्रीच्या वेळी. ते घरी आल्यानंतर वडिलांना राग यायचा, कारण त्यांना चहा करायला लावायचं ना. चहाला साखर कुठे, एकच भांडं होतं जर्मनचं. त्यातच आमटी करायची, भाजी करायची, त्यातच चहा करायचा. तो चहा पण तिखट व्हायचा. तुम्ही म्हणलं आमटी पिला का चहा पिला, काय तुम्हाला काय कळतं का म्हणायचं ते. अशी घरची परिस्थिती असताना ताट मानेने जगायला शिकवलं. मुलं म्हणाले की नाना आज असेल ते खाऊ घाल घरी, जेवायचं म्हटलं. मग चहा प्यायला काय नाही झालं, जेवायला कुठलं घालू. माझं घर आगागड्याच्या डब्यासारखं सरळ आहे. त्याला बसवलं पुढच्या खोलीत, मला पाठीमागाला घेऊन गेले. पिठाच्या गिरणीत गेल्यानंतर पीठ मागणारा मुलगा जो असतो त्याचं प्रत्येक पिठाची पिशवी वेगळी असते, वेगळी पिशवी असते त्याची. तर ते कसं हे किती जणांना माहीत आहे माहीत नाही, दळायला गेलं जाणाऱ्यालाच माहीत आहे. ज्वारीच्या पिठाची पिशवी वेगळी असते, गव्हाच्या पिठाची मॉडेल. त्याला म्हटलं एक आठवाभर पीठ दिले त्या मुलाला, महाराष्ट्राचा कवी राणा पवार. त्या मुलाला म्हणले, हे माझ्या घरी पण पाहुणे आहेत काका, म्हणले मला देता येत नाही पीठ. थोडं ते चिपटभर घेतले आणि एक मोठं आठवाभर पीठ घेतले. खाली पडलेलं पीठ, पिठाच्या गिरणीत खाली पडलेलं पीठ घेतले. आणि त्यानंतर गळ्यात हात घालून कसं बोलतात वडील, त्याला जेवण करून जाऊयात म्हणले. आपण एकच पथ्य पाळायचं, आपण केलेली जी भाकरी आहे ती गरम आमटीत बुडवायची आणि पटकन गळून टाकायची. ती गळून का टाकायची त्याच्यावर केलेली कविता म्हणतो. तुमच्या तत्वनिष्ठतेने मागून घेतलेली फकिरी, तुमच्या तत्वनिष्ठतेने मागून घेतलेली फकिरी, तुमच्या नंतरही आम्ही जीवापाड जपली, पतिव्रतेने शील जपावी तशी. पोटातली आग विझवण्यासाठी पिठाच्या गिरणीत खाली पडलेल्या पिठाची भाकरी खाताना एक घास 32 वेळा चावून खा म्हणणारे तुम्ही, ते घास मात्र गिळायला लावलेत दाताला खर लागू नये म्हणून. ते घास मात्र गिळायला लावलेत दाताला खर लागू नये म्हणून. तसेच अपमान वेदना दुःखही गिळायला लावलेत काळजाला घर पडू नयेत म्हणून. आज तुम्ही आमच्यात नाहीत, पण तुम्ही दिलेले संस्कार आमच्या नसानसातून फिरतात. आज बासमतीचा भात असो किंवा श्रीखंडपुरीचा बेत असो, आजही आम्ही ते सारेच घास गिळत असतो. कारण आता जिभेवर चवच राहिली नाही, जिभेवर चवच राहिली नाही. सरांनी मला आता येताना विचारलं, तुझं बाबा मृत्यूवर एवढ्या कविता कशा काय? तुला 2013 सालीच मृत्यूला ॲक्सेप्ट केलेलं आहे.
मी व्याकुळ होतो तेव्हा जाऊन स्मशानी येतो. मी व्याकुळ होतो तेव्हा जाऊन स्मशानी येतो. मस्तकी लावूनी राख मी शांत होऊन येतो. त्या राखे मधला अग्नी, त्या राखे मधला अग्नी जागृत आहे अजूनी. त्या राखे मधला अग्नी जागृत आहे अजूनी. निजले होते तरीही प्रेतच आले सजूनी. काय काय करता त्याला नवीन कपडे काय घालता, लग्न झालं तर बाशिंग बांधता. निजले होते तरीही प्रेतच आले सजूनी. मी त्या स्मशानाला मैफिल म्हणलंय. आलाप ऐकुनी तेव्हा मी मैफिलीतुनी उठलो. आलाप ऐकुनी तेव्हा मी मैफिलीतुनी उठलो. आणि वस्त्रे फाडून सारी भैरवी गातची सुटलो. मी विझलो होतो तेव्हा, मी विझलो होतो तेव्हा मैफलही सरली होती. मी विझलो होतो तेव्हा मैफलही सरली होती. मी राखे मधुनी माझ्या तुझं हाक मारली होती. तुझं हाक मारली. एक कविता बायकोवरची. बायको मुंबईची, एकाच खोलीत संसार. आमच्याकडे 3 खोल्या, पण गबाळ, मला ते गबाळ राहण्याची पहिल्यापासून सवय आहे. वडलो पार्जित असेल कदाचित. ही स्वच्छतेची भोगती. घरात कागदच पडलेले इकडं तिकडं, थोडा रागराग, त्याच्यावरूनच फक्त वाद आमचं, बाकी कशावरून नाही. काय ते कागद तिथे पडलं, हा कागद नाही का, ती कविता आहे. ती कविता आहे. मग सुचतं एक दिवशी सुचले मला. तुझ्या स्वच्छता मोहिमेचा फोटो काढला का रे मला. तुझ्या स्वच्छता मोहिमेचा फटका, तुझ्या स्वच्छता मोहिमेचा फटका आता माझ्या कवितांनाही बसत आहे. आता माझ्या कवितांनाही बसत आहे. आउटडेटेड झालेली प्रत्येक गोष्ट, आउटडेटेड झालेली प्रत्येक गोष्ट तुला टाकाऊच वाटते. मग माझे काय. आउटडेटेड झालेली प्रत्येक गोष्ट तुला टाकावंच वाटते. मग माझे काय. माझ्या वयाला इतकी वर्ष झाली आणि आपल्या लग्नाला इतकी वर्ष, म्हणून प्रत्येक गोष्ट काय टाकावं असते. एक गोष्ट सांगतो आहे, नावात काय आहे असं शेक्सपियरने म्हटलंय. थोडीशी भर माझी. अगं जागेत काय आहे. स्मशानात राहूनही लिखाण करणारे काही महाभाग आहेत म्हटलं. त्या स्मशानाहून ही आडगळ निश्चित चांगली आहे. देशील का थोडीशी जागा आडगळीत. सारं ऐकून गहिवरून डोळ्यात पाणी आणून माझ्या गालावरून हात फिरवून तू म्हणालीस, अहो तुम्हाला तर माझ्या हृदयात जागा आहे आणि तुमच्या कवितांनाही तेही जन्मोजन्मी जन्मोजन्मी जन्म. शेवटची कविता थोडा अधिकार घेतल्यात 2-3 कविता. देवाशी भांडणं असतं माझी. ते संतांना जास्त मांडतो, कारण संतांना पाहणारी माणसं आहेत. असं सरांना मगाशीच म्हणलं की आई ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट असून बाप हा तर्काचा विषय आहे. तर थोडीशी भर माझी. संत ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट असून ईश्वर हा तर्काचा विषय आहे. ते ज्याच्याकडे बोट करतील त्याला आपण विठोबा म्हणतो, महाराजी म्हणतो, अंबाबाई म्हणतो. इतकं संतांचं महत्त्व आहे. पण माझे भांडणं देवाचे असतात. तुझ्या स्वर्गाहुनी मला माझी झोपडीच बरी. तुझ्या स्वर्गाहुनी मला माझी झोपडीच बरी. तिच्या काळजात नांदे गाथा आणि ज्ञानेश्वरी. तुझे ऐश्वर्याचे जिणे त्यात रंभेचे नर्तन. तुझे ऐश्वर्याचे जिणे त्यात रंभेचे नर्तन. माझ्या झोपडीत चाले साऱ्या संतांचे कीर्तन. किती दूर वर आहे तुझा तो स्वर्ग आकाशी. किती दूर वर आहे तुझा तो स्वर्ग आकाशी. माझा स्वर्ग मात्र आहे माझ्या आईच्या पायाशी. माझा स्वर्ग मात्र आहे माझ्या आईच्या पायाशी. सारे सोडून या कसे येऊ तुझ्या दरबारी. करू दे ना मला आता थोडी संतांची चाकरी. शेवटी जीव माझा गेल्यावरी एक इच्छा कर पुरी. संत चरणा खालची मला होऊ दे पायरी. मला
भावनेच्या भरात फार बोललोय, काय चुकला असेल तर क्षमा करा आणि मोठ्या मनाने आपण क्षमा करा. शेवटी कार्यक्रमाची घाई कुणाला माहीत नाही, शिकस्त केलं तरी चुकतंच काही. असंच या कार्यक्रमात घडलंच काही तर सोय जाणणारा सोयरा रागवणार नाही, तुम्हा इष्टमित्रांचा प्रश्नच नाही. धन्यवाद. नमस्कार. खरं म्हणजे अनेक कवी सुखसंपन्न असतात, परंतु माधव पवार हे वेदनासंपन्न कवी आहेत. म्हणून त्यांच्या दोन्ही काव्यसंग्रहातून अशा वेदनादायक कविता निर्माण झालेल्या आहेत. माधव पवार यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्र पुण्याचे पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष आणि कृषीभूषण सुदामजी गोरे हे आत्ता आपल्या इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आज गरुड भरारी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हयात आणि आमचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे गुरु डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले डॉक्टर सुहास पुजारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय पद्माकर कुलकर्णी, आदर्श शिक्षक आणि माझे मित्र हनुमंत कोळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तसेच माझ्यासोबत आलेले कृषी अधिकारी बाळासाहेब सावंत, मान नदीसाठी आणि आपल्या भूमीसाठी मोठे असे योगदान देणारे मानदूत म्हणून ज्यांना पाणीदार माणूस म्हणून ज्याचे आपली ख्याती आहे, ज्यांना आपण ओळखतो असे वैजनाथ घुमरे, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी बरेच मान्यवर साहित्यिक आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि या कविवारी राणा पवार प्रतिष्ठान आणि शिवप्रज्ञा प्रकाशनने या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, त्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद मानतो आणि आभारही मानतो. आज खऱ्या अर्थाने माधव पवार यांनी मला काय बोलावं असं मला आता वाटलं की माधव पवार जे आता इतकं आपल्या समोर भरवून बोलले, ज्या माणसाच्या शरीरामध्ये किंवा हृदयामध्ये एवढं मोठं दुःख असताना तो माणूस किती तरुण आहे हे आज आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हा मी म्हणतो की ते वयाने 71 वर्षाचे असते तर ते 71 वर्षाचे असून 71 वर्षाचा हा तरुण आहे आणि त्याचं दुःख हे समाजामध्ये छोटं दुःख असलं तर लोक मोठे दाखवतात, पण ह्या माणसाकडे बघून आपण या जगामध्ये जगलं पाहिजे असं मला वाटतं. आज खऱ्या अर्थाने माधव पवारांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे आणि त्याच्याबरोबर आमच्या वहिनीताईचं पण, कारण त्यांना त्या मुलासारखे जपाळलं. कारण एवढ्या दुःखामध्ये एवढं कष्ट घेऊन त्यांना सांभाळणं हे सोपं काम नाही. या मातेनं किंवा या माझ्या ताईने खूप त्यांना सहकार्य दिलं आणि त्यांची सेवा केली, त्यांचंही मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. माधव पवारांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांच्या कवितेमध्ये जाणवलं असेल की दुःख हे फक्त दुःख आहे असं म्हणायचं नाही, तर गरुडासारखे त्याच्यावर झेप घेऊन ते पंखाखाली दाबायचं असतं, हेच त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि हेच त्यांच्या पुस्तकातून आपल्याला बघायला मिळतं, वाचायला मिळतं. त्यामुळं समाजामध्ये खूप मोठे दुःख नाहीये, फक्त माणसाने माणसासारखं जगायला शिकलं पाहिजे. माणूस माणसासारखं जगला तर माणूस हा कधी दुःखी राहणार नाही. हा या ज्या गरुड झेपेच्या पुस्तकातून आपल्याला एक संदेश आहे असं मला वाटतं. माधव पवार नेहमी आता आम्ही त्याची आजारी असल्यामुळे आम्ही म्हणतो, माधव पवार साहेब तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये आता इतका लांब प्रवास करू नका, की एवढ्या लांब तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी येता. तर आम्ही म्हणतो की नको, पण त्यांची इतकी ऊर्जा असते की नाही मला तुमच्याकडे कार्यक्रमाला, त्यांना कळालं की सांगतो पुण्यामध्ये आमच्याकडे कार्यक्रम आहे तर ते
लगेच बसला निघतात आणि बसनं तिथं पोहोचतात. म्हणजे आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जायच्या अगोदर पवारसाहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर असतात. म्हणजे एवढी ऊर्जा या माणसाकडे आहे. आणि यांच्या कविता गीतं हे सर्वांना माहीत असतील किंवा सर्वांनी ऐकली असेल. पण हा असा माणूस आमच्यासाठी आमचा जो साथीदार म्हणून आम्ही याला लाभला हेच आम्ही आमचं भाग्य आहे असं समजतो. आज या ठिकाणी सर्व कवीवर, सर्व साहित्यिकावर, सर्व साहित्यप्रेमीवर आणि जे साहित्याचे नियोजन करतात सर्वांवरती भरभरून प्रेम करणारा महाराष्ट्रातला एकमेव पांडुरंग कोण असेल तर ते श्रीपाद सबनीस सर आहेत असंच मी मानतो. कारण इतक्या वयामध्ये ते पण महाराष्ट्राबरोबर रोज 1 ते 2 कार्यक्रम असतात. कधी असं पुण्याला असतात, कधी असं सोलापूरला असतात, कधी लातूरला असतात, कधी नागपूरला असतात. मग एवढं साहित्यामध्ये एवढं गुंतून घेणारा आणि त्यांनाही ताई आमच्या सबनीस ताई इतकं भरभरून साथ देतात की हे जोडे नेहमी कुठेही असेल. आज त्यांना फोन केला की सर आज कुठे आहे तर म्हणणार सर मी आज लातूरला कार्यक्रमाला आलोय. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला तर ते परत म्हणणार की मी औरंगाबादला कार्यक्रमाला आहे. म्हणजे असे समाजामध्ये आणि साहित्यिकामध्ये भरभरून काम करणारे आणि आपल्याला ऊर्जा देणारे हे साहित्यिक असल्यामुळेच आपण या समाजामध्ये सुखी आणि आनंद आहे असं मला वाटतं. मी उद्योजक असलो तरी पण मला उद्योजकामध्ये भरारी किंवा उद्योगामध्ये ऊर्जा देण्याचं काम कोणी केलं असतं तर या साहित्यिकाने केलेलं आहे असं मला वाटतं. या साहित्यिकाच्या प्रेमावरतीच माझं जे उद्योजक आहे किंवा उद्योजकामध्ये कार्य आहे ते करता करता मला समाजाची सेवा करायला मिळाली. हेच या समाजाच्या साहित्यिकाचं प्रेम आहे असं मी मानतो. आणि जाताना माधवराव पवारांच्यासाठी 1-2 लाईन मी मानतो की महादेव पवारांच्या जीवनामध्ये माधव पवार साहेबांनी जे म्हटलेलं आहे त्याच्या संदर्भात पवार साहेब कवितेत असं म्हणतात, सरनाचे कौतुक मजला मरणाची नाही भीती. सरनाचे कौतुक मजला मरणाची नाही भीती. या सरना मरणामध्ये ही अमरपणाची नाती. या सरना मरणामध्ये ही अमरपणाची नाते या आपल्या अंतःकरणात खोलवर जाऊन पोचतात. आपण जीवन स्वाभिमानाने व यशस्वीरित्या जगण्यासाठी गरुड भरारी या पुस्तकातील कविता अनुकरणीय वाटतात. माधव पवार यांच्या कविता वैचारिक धोरणाच्या असल्याने जगण्याला निश्चितच बळ देऊन प्रेरणादायी ठरतील. निराशेत आशेची ज्योत तर अंधारात प्रकाश दाखवणाऱ्या कविता म्हणजे माणसाचं जगणं आतून बाहेरून सुंदर करण्यासाठीचा हा खळखळणारा झराच आहे. मनातील भावना काव्य रूपाने मांडायला अंतकरण लागतं. मनातील भावना काव्य रूपाने मांडायला अंतकरण लागतं आणि ती व्यक्त करायला प्रतिभा असावी लागते. ती माधवराव पवार यांच्याकडे आहे. मनोगतात माधव पवार पराजय असे म्हणाले की आपल्याच माणसाकडून त्रास सहन करायला लागला. पण माधवराव जेव्हा शब्दाचे टोकन हातात तेव्हाच माणूस कळत जातात. त्यामुळे आपण वेदना विहिरीत आनंद समाजाला देत राहत. समाजाकडे जगण्याचा मार्ग म्हणूनच आपण काव्य लेखन ही गरज वाटू लागली. विरोधाला शब्दाने उत्तर न देता आणि ते कवितेतून देत राहत. कारण काव्य जखमेवरील औषधच असतं. पण तुम्ही कविता ही छंद म्हणून कधीच लिहिली नाही. आपण वेदनेचे तळ शोधणारे कवी आहात आणि आपल्या कविता म्हणजे शब्दाचा फाफट पसारा नसून यातून जगण्याची वाट समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे असंच मी मानतो. आणि तुमच्या गरुड भरारी प्रकाशनाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये 2016ला 89 साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनाचे अध्यक्ष श्रीपादजी सबनीस हे ते संमेलन गाजलं म्हणजे त्यांच्या परखड भाषणामुळं. मी आज त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं मनोगत व्यक्त करावं. गरुड भरारी या पुस्तकातील कवितांना जन्म देणारे
महाराष्ट्रातील नामवंत आणि प्रतिभावंत अशा प्रकारचे कवी माधवराव पवार, परम आदरणीय पवारताई, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, नामवंत कॉलेजचे आणि नामवंत प्राध्यापक, समीक्षक, उपप्राचार्य, साहित्यिक डॉक्टर सुहास पुजारी, या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये या प्रतिष्ठानतर्फे ज्यांनी प्रास्ताविकही केलं, संयोजनही केलं आणि मित्र कर्तव्य म्हणून त्यांनी जी भूमिका पार पाडली ते आदरणीय डॉक्टर श्रीकांत येळगावकर, त्याचबरोबर मातृभक्त आणि पितृभक्त असणारे आणि कृषी आणि उद्योगाच्या क्षेत्रामध्ये सर्वार्थाची गुरुड भरारी घेणारे, तरीही विनम्र, संवेदनशील आणि साहित्यिकाविषयी अपार प्रेम आणि करुणा असणारे आमचे स्नेही सुदाम भोरे, ज्यांच्यावरती निस्सीम प्रेम केलं ते नारायण सुर्वे असोत, गदिमा असो, केशव सूत असेल, नारायण मेघाजी लोखंडे असतील, महात्मा फुले असतील, यशवंतराव चव्हाण असतील, वेणुताई असतील, अशा सर्व महाराष्ट्रीय मराठी मानदंडानं आपल्या निष्ठेनं एकात्म करून त्या संबंध एकात्मतेच्या पर्वामध्ये त्यांची शाब्दिक पूजा, सर्वार्थाची सांस्कृतिक पूजा आपल्या जीवनामध्ये तळहयात अशा प्रकारची रुजवणारे सदा फुले मामा, सर्वांचे मामा, ज्यांच्यावरती आमच्या या कविराज माधवरावांचंही प्रेम आहे आणि माधवरावावरती त्यांचं प्रेम आहे, अशा प्रकारचे पुरुषोत्तम सदा फुले, या कार्यक्रमाचं सुंदर संचलन करणारे खरं म्हणजे भाग्यवान आहेत आजचे कवी. ज्या वाचनालयाच्या 100-150-178 जवळजवळ वर्षाच्या वाटचालीमध्ये हे समृद्ध वाचनालय आपल्या अत्यंत यशस्वी परंपरा जपून आहे, पुजून आहे, त्या संस्थेचे अध्यक्ष या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत आहेत आणि सोलापूरच्या मराठी साहित्य परिषदेचं नेतृत्व करणारे प्रतिनिधी, राज्यस्तरीय प्रतिनिधी असणारे पद्माकर कुलकर्णी हे त्याचं संचलन करतायत. ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. हे वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं आहे. अत्यंत दिग्गज अशा प्रकारचे गाजलेले कवी, लेखक, विचारवंत, अभ्यासक, समीक्षक या सभागृहामध्ये गच्च भरलेले आहेत. प्रत्येकाचा परिचय मला नाही, पण कटकदोन सारख्या प्रतिभावंत कवीला मी ओळखतो आहे. त्याचबरोबर समीर गायकवाड आहेत. तसंच आमच्या माधव पवारांचे बंधुराज, कलावंत, चित्रकार, ज्यांचं चित्र नारायण सुर्वेनी आपल्या भिंतीवरही जपलं आणि आपल्या हृदयातही जपलं. आपल्या संसाराचा एक अविभाज्य भाग म्हणून त्या रंगरेखित चित्राला सुर्व्यानी न्याय दिला आणि त्याला स्थान दिलं ते मुकुंदराव कुलकर्णी, मुकुंदराव पवार. नदीला जिवंत करणारे पाणीदार धोंगडे काका, या शहरामध्ये श्रमिक कामगारांची बाजू घेऊन प्रामाणिकपणे लढणारा माधवराव पवारांचा मित्र कॉम्रेड रवींद्र मोकाशी, त्याचबरोबर पठाणताई आहेत. वैशिष्ट्य आहे की संबंध भारतभर हिंदू मुस्लिम असं सरकारी करता आणि समाजातले काही असंतुष्ट अशा प्रकारचे धर्माभिमानी, ते सर्व धर्माचे अभिमानी, कर्मकांड करणारे अभिमानी धर्मामध्ये आग पेटवण्याचा प्रयत्न करतायत. पण साहित्य हे माणसाला प्राधान्य देतं, निर्णायक महत्त्व सांगतं, माणसाला जोडतं ते साहित्य. आणि त्या साहित्याची ही भूमिका बजावणारे या ठिकाणी अनेक मुस्लिम माझ्या भगिनी या ठिकाणी हजर आहेत. गिरीश दुनाके सारखे
अत्यंत सच्च्या दिलाचे सन्मित्र या ठिकाणी आहेत. गोविंद काळे आहेत, सुरवसे आहेत, देशमुख आहेत. सर्व प्रातिनिधिक स्वरूपाचे कवी, लेखक, प्रतिभावंत, कलावंत आणि आपण सर्व रसिक शिरोमणी सोलापूरकर, ज्यांचं प्रेम, ज्यांच्या प्रेमावरच माधवराव पवारांची कारकीर्द चालू आहे. माधवरावांच्या जीवनात जेवढं त्यांच्या वडिलांना स्थान आहे तेवढं कुणाला त्यांच्या आईचं नाव फारसं त्यांनी घेतलेलं नाही. एका भाषणामध्ये मी मोजू शकलो नाही, कमीत कमी 20-25 वेळा वडिलांचं ऋण त्यांनी व्यक्त केलं, मित्रांचं ऋण व्यक्त केलं आणि आपल्या सोलापूरकरांचंही ऋण व्यक्त केलं. ही आत्मीयता, ही कृतज्ञता सगळ्या कवीमध्ये नसते. हा एक वेगळ्या प्रकारचा कवी आहे, कलंदर कवी आहे, अत्यंत बिनधास्त कवी आहे, अवलिया कवी आहे, कलावंत आहे. आणि त्याची संबंध बॅकग्राऊंड जर आपण तपासली, लक्षात घेतली तर वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्यांनी संबंध मनोगत सुद्धा व्यक्त केला. अनेकांनी त्यांना त्रास दिला, तरीही त्याला त्रास न मानता ते सुखानं त्यांनी त्याचं रूपांतर सुखामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली तापडिया नावाच्या मित्राची. त्यांनी आभार मानले ते सुरवसे यांच्या मदतीची. त्यांनी ग्रेस, फमू, फुटाणे, वाघ आणि सुरेश भट अशा कवीसह ग्रेसचाही उल्लेख केला. त्यांच्या शाबासकीचा, त्यांच्या कौतुकाचं अत्यंत तोंड भरून त्यांनी कौतुक केलं. एक मात्र विसंगती माधव पवारामध्ये मला लक्षात आली. ते कविता साधी करावी असं त्यांचे वडीलही म्हणायचे आणि ते म्हणायचे, ज्याला कविता कळते ती साधी कविता, आणि अशीच कविता चांगली असते असं कवी पवारांचं म्हणणं आहे. पण ग्रेसच्या कवितेला कसं काय त्यांनी साधं म्हणलंय, साधी कविता नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी आपल्या सुनेचं कौतुक केलं, मुलाचं कौतुक केलं आणि त्यांच्या पत्नीचंही कौतुक त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दात पण हृदय भरून केलं. डोळ्यात पाणी त्यांच्या तरी यावंच, ताईच्या तो डोळ्यात पाणी यावंच, पण तुमच्या जे जे सहृदय रसिक आहेत आणि जे जे सहृदय मंचावरचे पाहुणे आहेत त्यांच्याही डोळ्यात न कळत पाणी तराळलं. ही माधव पवारांच्या आयुष्याचा सच्चेपणाची पावती आहे, तुमच्या आमच्या डोळ्यातलं पाणी. पत्नीला आयुष्यामध्ये आई म्हणण्याचा प्रयोग ही सच्चेपणा माधव पवारांशिवाय दुसरं कोण. आपण सगळे कमाअस्सल आहोत, पण खऱ्या अर्थानं आई सारखं सांभाळणारी ही पत्नी त्यांना मिळालेली आहे, ते भाग्यवान आहेत. तसं तर खरंच अत्यंत सच्च्या स्त्रिया, सच्च्या बायका आपल्या नवऱ्याला लेकरू म्हणूनच सांभाळतात, सेवा करतात, त्याच्या तपश्चर्या त्याच्यात खर्च करतात, समर्पित होतात, गुणदोषासह त्याला समर्पित होतात. हे पत्नीचं ऋण कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच मानणारे असू, प्रामाणिक असू तर, पण माधव पवार हे अधिक प्रामाणिक आहेत. त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये त्यांनी आपल्या पत्नीच्या बद्दलचं ऋण त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. खरं म्हणजे ते लहरी आहेत असं स्वतः कबूल करतात. मी म्हणत नाही, कुठेतरी संदर्भ आहे लहरीपणाचा, तो पुस्तकात आहे. अशा लहरी माणसाला सांभाळणं खरंच आईचंच काम आहे, ते बायकोचं काम. बायको सांभाळू शकत नाही. तिची लहर सांभाळताना ती बायको आई होत असते. आणि म्हणून आमच्या ताईचं योगदान, ताईची तपश्चर्या, ताईचं समर्पण, ताईची निष्ठा ही मला जगामध्ये वंदनीय वाटते. मलाही त्या वंदनीय बहीण म्हणून वंदनीय आहे. त्यांच्या संसारी जीवनाचं रहस्य तर ताईंच्या कर्तृत्वामध्ये आहेच, पण त्यांच्या कवितेच्या यशाचं रहस्य सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. कारण ही शांतता आणि अशा प्रकारचं समाधान संसारी जीवनामध्ये ताईने त्यांना उपलब्ध करून दिलं. म्हणून बिनधास्तपणानं जिंदा दिल अशा प्रकारचा हा शाहीर, हा मैफिली रंगवणारा कवी शब्दांची मैफल रंगवत बसला. त्यामध्ये सदाफुले मामा आणि सुदाम भोरे या पुण्याच्या मित्राचं ऋण त्यांनी प्रचंड सुरुवातच त्यांनी त्यांच्या या ठिकाणी भाषणामध्ये त्यांनी केलेली आहे. हे खरं म्हणजे जातीबद्ध झालेला भारतीय समाज आणि महाराष्ट्र, पण या संबंध गोतावळ्यामध्ये कुठेही जात लक्षात येत नाही, कारण सच्च्या मित्राला जात नसते. आणि म्हणून जातीच्या पलीकडे जाणारा हा पवारांचा आणि त्यांच्या मित्राचा स्नेहभाव
मला अधिक मोलाचा वाटतो. पवारांच्या यशामध्ये, पवारांच्या जीवनामध्ये सोलापूरच्या रसिकांचं निर्णायक योगदान आहे. कवीला जडणघडण आईबाप तर करतच असतात, पण रसिक ही कवीला घडवत असतो, त्याचे मित्रही घडवत असतात आणि विरोधकाचाही कवीच्या रसिकतेमध्ये, कवीच्या प्रतिमेमध्ये वाटा असतो. आणि तो वाटा त्यांनी कळत नकळत मान्य केला. मित्रांचा उघडपणे मान्य केला, सोलापूरच्या रसिकांचा उघडपणे मान्य केला. हा सोलापूरचा कवी सोलापूरच्या कक्षेमध्ये बंदिस्त झालेला नाही, हा महाराष्ट्राच्या नकाशावरती आज अजरामर झालेला आहे. अशा प्रकारची मी पावती त्यांना नक्की देतो. त्यांच्या वडिलांची पुण्याई तर मोठीच आहे आणि म्हणून वडिलांची पुण्याईवर ते जगू इच्छित नाहीत. वडिलांचा आशीर्वाद त्यांना जरूर मिळाला, पण वडिलांची झेप ही अनेक संदर्भामध्ये क्षणभर उघड देव नयन देवा हे त्यांचं गाजलेलं गीत मी लहानपणी 10-11 वर्षाचा असताना मी स्वतः प्रचंड भक्ती भावानं गायचो. त्यांच्या वडिलांनीच ते लिहिलं हे मला माहीत नव्हतं त्यावेळेस. त्यांची भेट झाल्यानंतर मग मला कळालं. अशा प्रकारचा प्रतिभावंत कवी महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि ज्याचा माणिक वर्मानी त्यांचं ते गीत गायलेलं आहे, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. सोलापूरच्या कवीच्या शब्दाला माणिक वर्माचा आवाज प्राप्त होतो, ही अत्यंत मोठी गोष्ट आहे आणि म्हणून ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. मित्र हो, या संदर्भामध्ये विचार करताना अनेक गोष्टी लक्षात येतात. नका विचारू देव कसा हे त्यांचं गाणं असेल किंवा सावळ्या विठ्ठलासारखं सुंदर भक्तीनं ओथंबलेलं गीत असेल, हा वारसा सर्वार्थानं त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. संतांच्या किंवा या संतांच्या भक्तीच्या संदर्भात संतांचं संतत्व हे आमच्या माधवराव पवारांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. त्याच्यातला तो सभ्यता आणि नैतिकतेचा अत्यंत महत्वाचा विचार आहे, तो त्यांनी मानलेला आहे. तसंच तोच वारसा माधवराव पवारांच्या कवितेमध्ये येत असताना घर भरून या आले आले पावसाच्या सरी, तुझी याद येता मनी आग पेटला या गोरी, हे साधारणपणे प्रेमाच्या संदर्भातली जरी कविता असली, सुरेश वाडकरांनं गायलेलं गीत आहे. माधवराव सोलापूरच्या एका सामान्य कुव्यक्तीच्या घरातल्या कवीला असामान्य अशा प्रकारचा आवाज मिळतो सुरेश वाडकरांचा, त्याची चाल मिळते आणि त्या गाण्याचं सोनं होऊन जातं. ही किमिया माधवराव पवारांनी घडवलेली आहे. अंधार देऊनिया गेला उजेड सारा, तुलास चिमुनिया आला खटाळ वारा, यमक अनवप्रासाची लयलूट, नाद माधुर्याचा संबंध गोडवा या गीतामध्ये असल्यामुळं हे गाणं अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचं झालं. स्वप्नील बांदोडकरासारखा एक अभिजात अशा प्रकारचा गायक या गाण्याला न्याय देतो आहे आणि त्यामुळे ते गाणं अजराबर झालेलं मराठी मनामध्ये, मराठी कानामध्ये सतत गुंजत राहतं. मित्र हो, पृथ्वीच्या तारकांना नाहून निघालं ही अशा प्रकारची सुंदर कविता त्यांनी लिहिलेली आहे. आणि एकूणच तुझ्या नाही गेल्यावर तू गेल्यावर मिळणार नाही अशा प्रकारचा काहीतरी संदर्भ आहे. जवानीला बहर आला तुमच्यासाठी शृंगार केला, भक्तिगीत जसे जितक्या उत्कटपणे पवार लिहितात तेवढ्याच उत्कटपणे शृंगाराची गाणी सुद्धा, म्हणजे हा माणूस भक्तही आहे आणि हा माणूस काही प्रमाणात चाहवट आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. इतकी सुंदर प्रेम कविता, इतकी सुंदर प्रणय कविता, उत्तान शृंगारानं भारावलेली कविता या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि म्हणून माधवराव पवारांच्या कवितेचं वर्णन करताना ज्ञानियाचे मंदिर सारखी कविता असेल, कवितेवर कविता, सुंदर कविता लिहिल्या, अनेक कविता, या कविता विषय वेगवेगळे आहेत. कविता त्यांची तर सखीच आहे, त्यांची पत्नी एक आहे, पण त्यांची प्रेयसी म्हणजे कविता आहे. काही कविता प्रेमाच्या आहेत, त्या कविता बायकोवरच लिहि का प्रेयसीवर लिहिला हे मला सांगता येणार नाही, पण हे खात्रीलायक सांगतो की कवितेवर मात्र त्यांनी निस्सीम प्रेम केलं आणि कवितेनेही त्यांच्यावर प्रेम केलं. कल्पवृक्ष देशभक्तीचा, देशभक्तीत रमलेला हा माणूस, म्हणजे विषयाचं वावडं नाही, ते चाळ ते टाळ असं काहीतरी म्हणाले. ही व्हरायटी, ही टोक, म्हणजे घुंगरापासून ते लावणीपासून ते अभंगापर्यंत सर्व प्रकारामध्ये आणि वाङ्मयाच्या
कवितेच्या संदर्भातली वृत्तामधली कविता असेल, तुमच्या मुक्तछंदातली कविता असेल, कुठेही कवितेच्या संदर्भामधले वेगवेगळे प्रकार हाताळले, वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले। दादांच्या वरती, आपल्या वडिलांच्या वरती कविता बहरून आली। आईच्या संदर्भातली कविता मला वाचायला मिळाली नाही। प्रेम कमी होतं असं नाही, पण दादांचा ठसा मात्र जबरदस्त। स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या माणसानं खोटे स्वातंत्र्य सैनिक घुसडले गेले मध्ये, जे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये 4 वर्षाचे होते, त्यांनी कसली चळवळ केली, त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं नाव घुसडून पेन्शन घेतात आज रोजी। अशी माणसं, खोटी माणसं घुसडली आणि खरा स्वातंत्र्य सैनिक, त्याची साक्ष आमच्या डॉक्टर येळगावकरांनी दिली। मला आता सांगताना मिळले, त्यांनी पुस्तकच या ठिकाणी लिहिलेलं आहे। ते पुस्तक मला भेट दिलेलं आहे, सोलापूरच्या स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास। त्याने मुस्लिम आहेत, बाकीचे वाणी समाजाचे आहेत, वेगवेगळ्या समाजाचे आहेत, आणि हा इतिहास लिहित असताना हे यांचं वर्णन सुद्धा, राणा पवारांचं सुद्धा स्वातंत्र्य सैनिकाच्या संदर्भातलं भूमिकेतलं त्यांचं मूल्य आणि महत्त्व ते त्या ठिकाणी वर्णन केल्याचं मला सांगितलं, आणि म्हणून खरा साक्षीदार त्यांच्या रूपानं मला मिळालेला आहे। हा चालता बोलता अशा प्रकारचा साक्षीदार आहे। आणि मग अशा प्रकारच्या कविता लिहिताना दादांच्यावरचं त्यांचं प्रेम आणि दादांचं त्यांच्यावरचं प्रेम, दादांनी विरासत कोणती दिली, गरिबी दिली असेल, पण निष्ठा दिलेली आहे, तात्विकता दिली, सात्विकता दिली, सोज्वळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दिलं। तू जर भ्रष्टाचार केलास तर मी आत्महत्या करेन म्हणणारा बाप जगामध्ये हा त्यांचा पहिला बाप आहे। मला असं वाटतं जगात पहिला बाप आहे। भ्रष्टाचाराच्या विरुद्ध इतकी निष्ठावंत अशा प्रकारची सच्ची भूमिका, असा जर आजकालच्या सगळ्या पुढारी संस्कृतीमध्ये त्यांचे बाप जर असे असते तर भ्रष्टाचार झाला नसता, हे खात्रीला आहे सांगतो मी। त्या सगळ्यांचे बाप असे नाहीत हे सांगावंच लागतं, नक्कीच आपल्याला सांगावं लागेल। मित्रो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम कळ्या त्यांनी शेवटच्या लिहिल्या, त्या फार महत्वाच्या वाटतात मला, आणि त्यामध्ये अनेक संदर्भ त्यांनी दिलेले आहेत। तू मिठी मारता मला केला मी खुला, ज्वानीचा मळा तो स्पर्श तुझा चांगला, कसा लागला टिपेला गळा। कुठेही उत्तान शृंगाराची मर्यादा ओलांडली नाही, पण भावना आणि भावनेची उत्कटता ही मात्र जाणवते। पण ह्या कविता या निश्चितपणे आपल्या मनातल्या, आपल्या अनुभवातून त्यांनी लिहिलेल्या मला वाटतात। किंवा रचनेचे एक वैशिष्ट्य म्हणून जर घ्यायचं असेल, कविता किती सुंदर असावी याचं जर आपल्याला महत्वाचं उदाहरण जर पाहायचं असेल, मी मदनाची मंजिरी, स्त्रीच्या भूमिकेत जाऊन माधव पवार लिहित आहेत। स्त्री होणं हे माणसाला शक्य नसतं, स्त्रीच्या कायात प्रवेश करणं या शरीरामध्ये ही अत्यंत कठीण गोष्ट आहे। मी मदनाची मंजिरी, साडी अंजिरी, नेसून आले देहात उभा अंधार, सूर अंगार प्राणात प्राणोनी आले। अंगार, शृंगार अशा प्रकारची ही यमक अनुप्रासाची लयलूट करणारी कविता रचनेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे। प्रेमाच्या संदर्भातले आणखी, तू दान तुझ्या देहाचे अर्पिलेस या देहाला, तू दान तुझ्या देहाचे अर्पिलेस या देहाला, देहाचे देऊन देणे केलेस शांत मोहाला। मोह शांत केला ही प्रेम ही वास्तवता आहे। प्रेम भावना ही उत्कट भावना नैसर्गिक आहे, त्याच्याबद्दलची कुठली ढोंगबाजी माधव पवार हे समर्थनीय मानत नाहीत। खुल्लम खुल्ला अशा प्रकारच्या प्रेमाची अभिव्यक्तीची कल्पना त्यांच्या कवितेत आहे, त्यांच्या जीवनामध्ये तेच आहे। आणि प्रेम हे मूल्य सर्वश्रेष्ठ आहे, ते नैसर्गिक आहे, आणि म्हणून याच्यामध्ये कुठलाही आडपडदा ठेवण्याचं कारण त्यांना वाटत नाही, आणि हे बरोबर मी त्याचं समर्थन करतो। शृंगार रसाचा राजा रोज शेज सज व्हावी, भूपाळी गाण्या आधीच भैरवी कशी भोगावी। संगीतातल्या वेगवेगळ्या रागांचं स्वर आणि संगीताचं ज्ञान या माणसाला आहे, आणि म्हणून संगीत कला ही कवितेच्या कलेला साथ देते आहे, ही मला फार महत्वाची भूमिका वाटते। मित्र हो, शेतकऱ्यांच्या वेदनेवरची कविता आहे, देशभक्तीवरची कविता आहे। सगळ्यात महत्वाचं वाटलं ते मला, एखादा विद्रोही कवी, एखादा दलित कवी बुद्ध आणि आंबेडकराला प्रमाण मानून त्या ठिकाणी कविता लिहितो, जास्तीत जास्त महात्मा फुलेंना त्याने गौरव करतो, पुन्हा फुले शाहू आंबेडकर म्हणून शाहूलाई मदतीला घेतो। शाहूवरची कविता, रमाईवरची कविता, आंबेडकरावरची कविता, बुद्धाची कविता ही दलित साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे, ते लिहावं तरी स्वातंत्र्य आहे। तसेच बुद्धाला प्रमाण मानणारी कविता, वैचारिक कविता आमच्या माधवराव पवारांनी लिहिलेली आहे।
पण माधवराव पवार बुद्धाची कविता लिहून थांबत नाहीत. माधवराव पवार येशू ख्रिस्तापर्यंत जातात. या येशू ख्रिस्ताच्या संबंध मरणारा जगासाठी बलिदान दिलेला माणूस आहे. ते ईश्वरा हे मारेकरी काय करतात त्यांना कळत नाही. मारेकरांनी हातोडा घेऊन त्या खिळे ठोकत असताना येशू ख्रिस्त रडला नाही, चिडला नाही, तो कुठं संतापला नाही. तो या मारेकरांना क्षमा कर अशी देवाला विनंती करतो. इतका महान माणूस आणि शत्रूवरती प्रेम करणारा माणूस जगामध्ये येशू ख्रिस्ताशिवाय मी पाहिलेला नाही. साने गुरुजींनी सगळ्यावर प्रेम करा म्हणाले, पण शत्रूवर प्रेम करणा म्हणणारा एकमेव येशू ख्रिस्त. त्या येशू ख्रिस्ताचा धर्म वेगळा, माधवराव पवारांचा धर्म वेगळा. पण धर्माची भिंत ओलांडून येशू ख्रिस्ताच्या जाणीवेपर्यंत, उदात्त भूमिकेपर्यंत, त्यांच्या मानवतावादापर्यंत, त्याच्या करुणे बुद्धाची करुणा तर अपील झालीच. बुद्ध मानवतावादी, बुद्ध संबंध बुद्धिवादी, बुद्ध वस्तुनिष्ठवादी ही भूमिका तर त्यांना अपील होते. तर्कवादी अशा प्रकारच्या बुद्धाच्या करुणेला येशू ख्रिस्ताच्या भूमिकेशी जोडून त्यांनी कविता लिहिली. आणि या कविता संग्रहात नसली तरी सुद्धा मी त्यांना मुद्दाम विचारलं, तुम्ही पैगंबरावरती कविता लिहिली का? त्यांनी थोडा वेळ घेतला आणि पुन्हा फोन आला. प्रवासात आमचा संवाद झालाय सगळा. आणि मग त्यांनी सांगितलं की पहिल्या कविता संग्रहामध्ये त्यांनी ती कविता पैगंबरावरची कविता लिहिली आहे. त्याच्यातल्या 2 ओळी दाखवा वाचून. पाठ आहेत का? 2 ते ओळी घ्या. चुकतो फकीर जेथे, पडतो नमाज तेथे. चुकतो फकीर जेथे, पडतो नमाज तेथे. अग्नीत धूल पडता, जळतो कवीच. ती बाग मौलवी देतो, अल्लाच्या पायी नमून. ती करू इबादत आम्ही, आभाळा खाली जमुनी. आता मला सांगा, कवीचा धर्म कोणता? कवितेचा धर्म कोणता? माणूस सत्याशी एकनिष्ठेने जगणारा माणूस अशा प्रकारची कविता लिहितो आहे. आणि म्हणून सर्व जाणीव वेदनेचा संदर्भ, गरिबीचे वेदना, जातीच्या संदर्भातली वेदना, मृत्यूच्या संदर्भातली वेदना या ठिकाणी मुखरित करत असताना त्यांची कल्पनाशक्ती किती अफाट आहे ते पहा. संतांच्या पायदळीची माती ही गंधित होते, मस्तकी लावण्यासाठी लक्ष्मी धुंदीत येते. अशा प्रकारची अफलातून कल्पनाशक्ती, अचाट कल्पनाशक्ती या कवीच्या हृदयात आणि मेंदूमध्ये साठवलेली आहे. हा वारसा वडिलांचा जरी असला तरी सुद्धा ही स्वतंत्र अशा प्रकारची कल्पनाशक्तीची देणगी त्यांची स्वतःची दैवी देणगी आहे. आणि म्हणून वडिलांच्या कविता चोरून छापतात म्हणणारे जे सोलापूरकर आहेत त्यांची मला कीव करावीशी वाटते. सगळे सोलापूरकर अशा प्रकारचे बेईमान नाहीत, बरेचसे इमानदार आहेत. आणि त्या इमानदारीचं तोंड भरून कौतुक आमच्या माधवराव पवारांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरं जाणत्या कवीचं हे लक्षण आहे, परिपक्व प्रगल्भ कवीचं हे लक्षण आहे. मला शांता शेळके यांचा एक संदर्भ द्यावासा वाटतो. शांता शेळके यांचा रूपसी नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झाला. त्या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिली होती कुसुमावती देशपांडे यांनी. आणि त्या प्रस्तावनेमध्ये, रूपसीच्या प्रस्तावनेमध्ये त्या शांता शेळके यांच्या कवितेमधल्या काही उणीवा त्यांनी दाखवून दिलेल्या होत्या. समीक्षकाचं ते कामच असतं बऱ्याच वेळेस चांगली बाजू आणि जी काही लंगडी बाजू आहे ती देखील समोर आणणं, हे त्याचा गुणदोष त्याची चर्चा करणं हे समीक्षकाचं काम आहे. कुसुमावती देशपांडेंनी ते केलं शांता शेळके यांच्या कवितेच्या संदर्भात. आणि शांता शेळके यांनी त्यानंतर आपल्या कवितेकडे अंतर्मुख होऊन न्याहाळायला सुरुवात केली. शांता शेळके ही काय साधी कवयित्री नाहीये, प्रतिभावान कवयित्री आहे, प्रचंड व्यासंग असलेली कवयित्री आहे, संस्कृतचा अतिशय उत्तम अभ्यास असलेली कवयित्री आहे. आणि अशा या कवयित्रीनं जवळपास 20 वर्ष आपला कविता संग्रह प्रकाशित केला नव्हता. मी मुद्दाम सांगतोय, 1956 नंतर 1975 साली रूपसी 1956 ला प्रकाशित झालेला संग्रह
आणि 1975ला गोंधळ नावाचा त्यांचा कविता संग्रह आला. 20 वर्ष शांता शेळकेसारखी प्रतिभावान कवयित्री थांबली. खर तर मला असं म्हणायचं नाही की सगळ्या नवीन कवींना मला असं सांगायचं नाही की तरी 20 वर्ष थांबावं. ते म्हणते नाही सरांचं काही खरं नाही, हे सांगणं काही खरं नाही, आपल्याला ते जमणार नाही. पण एक बाजू समजून घेण्यासारखी आहे की कवितेला बळ आल्याशिवाय, तेवढी सुंदर कविता आपल्याकडून झाल्याशिवाय आपण ती लोकांसमोर आणू नये असं वाटणं हे देखील परिपक्वपणाचं लक्षण आहे. शांता शेळक्यांकडून ती शिकण्यासाठी खरं तर शांता शेळके मी वेगळं सांगायची गरज नाहीये, त्यांची कविताच तुम्हाला सांगते त्यांचं थोरपण. म्हणून मला अभिनंदन करावं असं वाटतं की 15-16 वर्ष थांबण्याचं धैर्य, ती हिंमत माधव पवारांनी दाखवली. आता ते फार दुर्मिळ झालेलं आहे. या कविता संग्रहामध्ये 84 कविता आहेत आणि या 84 कविता त्यांनी अगदी निवडून घेतलेल्या आहेत. आता सांगितलं की 600 कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत, पण त्यातल्या 84 कविता त्यांनी आपल्या समोर आणलेल्या आहेत, हेही इथं नमूद करायला हवं. गरुड भरारीच्या संदर्भात वेगवेगळे विशेष इथं सांगण्यात आले. खरं सांगायचं तर माधव पवारांच्या बद्दल मी असं म्हणेन की कवीच्या मस्तीत जगणारा हा कवी. केवळ कवीच्या मस्तीत जगणारा कवीच नव्हे तर कवी कुळाविषयीचा अभिमान जागवणारा आणि मिरवणारा कवी देखील आहे. त्या दृष्टीने देखील मी माधवराव पवारांकडे पाहतो. आपल्या वडिलांविषयीचा अभिमान, त्यांच्या कवितेविषयीचा अभिमान, सगळ्या कवी जगताविषयीचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून अनेक वेळा प्रकट होतो. मुळामध्ये माधवराव पवारांची जी कविता आहे ती घडली कशी हे पाहताना मला जाणवतं की राणा पवारांचा संस्कार, मुळात वडिलांच्या कवितेचा संस्कार, त्यांच्या वागण्या बोलण्याचा संस्कार, त्यांच्या कविता वाचनाचा संस्कार हा माधवराव पवारांवर झालेला आहे. त्यातून त्यांची कविता उमललेली आहे. आणि त्याबरोबर माधवरावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की पाठांतराची प्रचंड हौस असलेला आणि काव्य वाचनावर प्रचंड प्रेम करणारा असा हा कवी आहे. कोणी रस्त्यात भेटो, कोणी एखाद्या बैठकीत भेटो, त्याला आपली कविता तोंडपाठ म्हणून दाखवल्याशिवाय त्याला समाधान होत नाही, असा हा कवी आहे. आणि अशा कवीकडे केवळ स्वतःचीच कविता नाहीये तर ग्रेस सारख्या कवीची कविता, जगदीश शेबुडकरांची कविता, सुरेश भटांची कविता त्यांना मुखोद्गत आहे. या सगळ्या कवींचे संस्कार घेऊन त्यांची कविता उमललेली आहे. त्याच्या खुणा काही ठिकाणी दिसतात. अगदी बालकवींच्या कवितेच्या खुणा देखील त्यांच्या कवितेच्या ओळीमधून जाणवतात. कितीतरी असे वेगवेगळे संदर्भ त्यांच्या कवितेच्या संदर्भात सांगता येते. माधव पवारांची कविता आता सांगितल्याप्रमाणे प्रीतीच्या रंगात न्हालेली कविता आहे. प्रीतीच्या वेगवेगळ्या छटा त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतात. शृंगार भावना त्यांची अत्यंत आवडती अशी भावना आहे आणि त्या संदर्भातल्या अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. मला सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं त्यांच्या प्रेम कवितेच्या संदर्भात. खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये प्रेम कवितेला काही वानवा नाहीये. प्रेमाचे शाहीर इथं होऊन गेलेले आहेत. प्रणय पंढरीचे वारकरी म्हणून ज्यांचा गौरव झाला असे अनेक कवी झालेले आहेत. बोरकरांसारख्या कवींनी, कुसुमाग्रजांसारख्या कवींनी अनेकांनी प्रेम कविता लिहिलेल्या आहेत, उत्तम उत्तम. कोणी प्रेम योग लिहिलं, कोणी प्रेम म्हणजे लिहिलं, कोणी प्रेम म्हणजे प्रेम असतं असं म्हटलं. प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रेमाचं गाणं गायलेलं आहे. पण हा माणूस मात्र प्रेमाचं गाणं गाताना त्याचे वेगवेगळे रंग शोधण्याचा प्रयत्न करतो. मला ते वैशिष्ट्य वाटतं की एकाच रंगात तो गुंतून पडत नाहीये. प्रेमामधलं समर्पण कधी सांगतो, प्रेमामधलं माधुर्य कधी सांगतो, प्रेमामधली एकनिष्ठता कधी तो सांगतो, असे वेगवेगळे धागे प्रेमाच्या संदर्भातले तो आपल्या समोर ठेवतो. म्हणून ही प्रेम कविता मला वेगळी वाटते. आणि शृंगाराचा जो मी उल्लेख केला त्या बाबतीत देखील माधव पवारांच्या कवितेचं वेगळेपण मला जाणवतं. या प्रेम कविता ज्या आहेत त्या प्रेम कवितेमध्ये जो शृंगार आलेला आहे तो अगदी खुल्या स्वरूपातला शृंगार आहे.
सामुदायिक दडपण कुठं दिसत नाहीये, समाजाचं दडपण कुठं दिसत नाही. मी हे समाजासमोर कसं ठेवू असं नाहीये. पण तरी सुद्धा मला महत्वाचं हे वाटतं की असा खुला शृंगार व्यक्त करताना सुद्धा कुठेही त्याने औचित्य हानी होऊ दिलेली नाही. हेही महत्वाचं आहे. उथळ शृंगाराला स्थान त्यांनी दिलेलं नाहीये. शृंगार व्यक्त केलाय पण तो त्यांच्या पद्धतीनं व्यक्त केलाय. मला आणखीन एक जाणवतं, कवी जसा जीवनात असतो तसा तो त्याच्या कवितेत दिसला पाहिजे. माधव पवारांचं व्यक्तिमत्व जसं मी पाहतो तसं त्यांच्या कवितेत भेटतं. मग ते प्रेमाच्या संदर्भात असेल, सामाजिक जाणीवेच्या संदर्भात असेल, संत विचारांच्या संदर्भात असेल, सगळ्या वेगवेगळ्या अंगाने मी जेव्हा पडताळून पाहतो तेव्हा त्यांच्या कवितेमध्ये हे सगळे पैलू मला जाणवतात जे त्यांच्या जीवनात दिसतात. ते मला अतिशय महत्वाचं वाटतं. म्हणजे कवी आपल्या जगण्याशी प्रामाणिक असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर कवितेत एक आणि जीवनात एक असं चित्र बऱ्याच वेळेस दिसतं, तसं माधव पवारांचं नाही. दुसरं एक महत्वाचं मला जाणवतं त्यांच्या कवितेकडे पाहताना, अनेकांनी त्याचा उल्लेख केला, या संग्रहामध्ये अनेक कविता या